हा तसा तो तसा आहे. मंत्री नितेश राणे असं म्हणतात की ही जिहादी सभा आहे म्हणून नितेश राणे एकदा त्यांना कधी चांगलं बोलता येत नाही. वाईट काही जण विघ्न संतोषी असतात. हा तर करंट आहे, एकदम करंट आहे. विघ्न संतोष करंट आहे. कधी चांगलं ज्यांच्या तोंडामध्ये येत नाही ते त्यांना शोभून दिसत नाही, अशावर ते बोलण्याची माझी इच्छा आहे. दोन ठाकरे मेळाव्याचं रूपांतर भविष्यामध्ये दोन ठाकरे आपण वाट पाहू ना. आज त्याची झलक आपल्याला पाहायला मिळेल असं मला वाटते. आणि मनोमिलन हे जे काय मराठी माणसाच्या उत्कर्षाकरता असेल, महाराष्ट्राच्या भल्याकरता असेल, दोघांनी जाहीर केलेलं आहे की आपापसातले मतभेद मिटवून आम्ही महाराष्ट्राच्या हिताकरता लढत राहू. ओके, धन्यवाद. धन्यवाद साहेब. त्यानंतर आपण जाणार आहोत थेट मातोश्रीला, जिथे माझे सहकारी ईशान आपल्या सोबत आहेत. कारण मातोश्रीवरनं लगबग सुरू झालेली आहे. कोणत्या क्षणी तिकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तिथून निघतील, प्रयाण इथे येतील वरळीला डोमच्या दिशेने. त्यासाठी माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत ईशान, माझे सहकारी. ईशान, प्रसन्न आपण बघू शकतो काही वेळातच उद्धव ठाकरे संपूर्ण कुटुंबासह मातोश्रीमधून बाहेर निघतील. ते डायरेक्ट सीलिंग पकडून कोस्टल रोड पकडून वरळीमध्ये येतील. काही कार्यकर्ते देखील आता जमायला मातोश्री बाहेर सुरुवात झाली आहे. पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त हा मातोश्री बाहेर तैनात केला गेला आहे. ज्या माहिती समजते त्या प्रकारे उद्धव ठाकरे हे सहकुटुंब, मग आदित्य ठाकरे असतील, तेजस ठाकरे असतील आणि रश्मी वहिनी असतील, हे सगळे ठाकरे कुटुंब एकाच गाडीमधून हे वरळी डोमच्या दिशेने जाणार आहे. लगबग देखील मातोश्रीमधून सुरू झाली आहे. जे त्यांचा कॉन्वॉय असतो तो कॉन्वॉय देखील आता आत गेला आहे. काही वेळातच उद्धव ठाकरे सहपरिवारासह मातोश्रीच्या बाहेर पडतील आणि वरळी डोमच्या इकडे ते प्रस्थान करतील. प्रसन्न, जिहाद्यांचा मोर्चा असं म्हणतात नितेश राणे आणि भाजपचे नेते. ते म्हणतात की मुस्लिम मोर्चामध्ये मिठाई वाटली जाणार आहे. आता जिहाद्यांची सभा आहे. नितीश राणे म्हणले नितेश राणे आणि ते मोरपंख हलवताना मी कालच पाहिले होते ना. हा कधी हिंदूचा नेता झाला? आता संघाला हापचड्डीवाला म्हणत होता, हा कधी झाला? म्हणजे का आता कसं आहे, कुणी त्याला वैयक्तिक घेऊ नका, जातीवाचक घेऊ नका. आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे, नया नया मुसलमान ज्यादा भाग देत आहे. तुम्ही बघा असं टाच वर करून सध्या ते चालू आहे. ते पगारी नोकर आहे. ते म्हणजे की काय फरक नाही पडणार, म्हणजे शिवसेना मनसे एकत्र येऊन राजकीय दृष्टी काय फरक पडणार असं म्हणतात. अरे तुला काय करायचं, आमचं आम्ही पाहून घेऊ ना. तुझं कसं मंत्रीपद टिकेल तेवढं बघ. तू आता वैयक्तिक जाऊ नको.